नमस्कार. महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. होय शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी आम्ही आता निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी आपण किती मंजूर केलेला आहे ते देखील पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत आणि आता त्यांची ती प्रतीक्षा संपल्यात जमा असणार आहे. कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भात त्यांची 1 तासभर मीटिंग झालेली आहे. त्या बैठकीमध्ये आता त्यांनी ठोस मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी बांधवांना आता गेल्या कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही आणि आता त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करायचा असा त्यांनी ठोस कदम उचललेला आहे. तर शेतकरी बांधवांना आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये एवढी रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 10,000 कोटी रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा निधी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा महाराष्ट्र शासनाकडून रखडत आहे. आपण वाट पाहत आहोत की आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल, उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु आजच्या दिवसापर्यंत हा हप्ता रखडतच आलेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर काही हप्ता जमा झाला नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे आम्ही आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करणार आहोत. महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होतो आणि 93 लाख शेतकरी या योजनेची अगदी प्रतीक्षा करत होते. आता 93 लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडलेला होता आता तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा करणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचं वितरण व्हायला सुरुवात होणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सुनेत्रा वहिनी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 कोटी रुपये हा निधी मंजूर केलेला आहे आणि तो लवकरच वितरणाचं काम देखील सुरू करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या काही अटी आहेत, त्या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी आमच्या या अटी व नियमाचं पुरेपूर पालन करेल अशा शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत. परंतु जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही या योजनेचा लाभ देणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला देखील लाभाची गरज आहे. आपण देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची गेली कित्येक दिवस आतुरतेने वाट पाहत आहोत, प्रतीक्षा करत आहोत आणि जर ऐन टायमाला आपण या अटीचं पुरेपूर पालन केलं नाही तर आपल्याला देखील या योजनेचा लाभ होणार नाही. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी बांधवांना आपण देखील यांच्या अटी व नियमाचं पालन करणं अतिशय गरजेचं असणार आहे. आपल्यासाठी देखील अतिशय आवश्यक असणार आहे, कारण की आपल्यालाच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपये गरज असते. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण या योजनेच्या हप्त्यासाठी पुरेपूर त्यांच्या अटीचं पालन करा. आपण अटी देखील सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्ही 1 ते 2 मिनिटं वेळ काढून सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या अटी व नियम आहेत ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी जर आमच्या अटी व नियमाचं पालन केलं तर आम्ही सरसकट सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे देणार आहोत. परंतु एका शेतकऱ्यांनी या अटीचं पालन केलं आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर या अटीचं पालन केलं नाही तर आम्ही मात्र सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊ शकणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी या अटीचं पालन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही हप्ता देणार. तर शेतकरी बांधवांना, आपलं जर आपल्या नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये आपलं नाव पाहायचं असेल तर आपल्याला हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर आपल्याला देखील आता या अटीचं पुरेपूर पालन करणं अतिशय आवश्यक असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या अटीचं पुरेपूर पालन करा आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ घ्या, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपण एवढ्या दिवस केलेली प्रतीक्षेला आपल्याला फळ मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केली आहे. ती अट अशी आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासून घ्या. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते जाऊन लिंक करून घ्या. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जर शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर हप्ता येण्याच्या अगोदर तारीख जाहीर होण्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि तुमची या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नसाल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. तर अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाने ही अट लागू केली आहे आणि या अटीचं पुरेपूर पालन करणं ही आपली जबाबदारी आहे.
आहे। तर शेतकरी बांधवांनो या अटीचं पुरेपूर पालन करा, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी फार्मर आयडी काढेल अशा शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ देणार आहेत। परंतु जो शेतकरी फार्मर आयडी काढणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही लाभ देणार नाहीत, हेही तुम्ही तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आपण गेली कित्येक दिवस वाट बघत आहोत, प्रतीक्षा करत आहोत आणि फक्त फार्मर आयडी काढण्यासाठी जर आपल्याला या योजनेचा लाभ होत नसेल तर यामध्ये कोणतेही तथ्य नसणार आहे। एवढ्या दिवस आपण वाट पाहिली आणि फक्त फार्मर आयडी साठी आपल्याला 2000 रुपये मिळणार नसतील तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून आपल्याला देखील सर्व शेतकऱ्यांबरोबर 2000 रुपये एवढा लाभ होईल। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ही दुसरी अट लागू केली आहे। या अटीचं पुरेपूर पालन करा, जेणेकरून आपल्याला देखील या योजनेचा लाभ होईल। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आपल्याला देखील मिळून जातील। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की फार्मर आयडीची एवढी काय गरज आहे। शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी ही आपल्या 712शी लिंक केलेली असते। जसं की बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायचं सांगत आहे, तसंच आपली फार्मर आयडी देखील आपल्या 712शी लिंक केलेली असते आणि आपल्या फार्मर आयडीला आधार कार्ड सारखा नंबर असतो। तो आधार कार्डचा सारखा नंबर टाईप केल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व माहिती, 712ची सर्व माहिती ही महाराष्ट्र शासनाला समजून जाते आणि पैसे वितरित करायला त्यांना सोपं जातं। त्यासाठी फार्मर आयडी ही कंपल्सरी केलेली आहे आणि ती आपल्याला फार्मर आयडी काढणं अतिशय आवश्यक असणार आहे, तरच आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयाचा लाभ होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। त्याचबरोबर तिसरी अट आहे ई-केवायसी करणे। शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी ही करणं कंपल्सरी केलेली आहे आणि ई-केवायसी जो शेतकरी करेल त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसीला खूप वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी होऊन जाते। ई-केवायसी ही मोबाईलवर देखील करता येते। जर तुम्हाला मोबाईलवर ई-केवायसी करता येत असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर करून घ्या। जर तुम्हाला ई-केवायसी मोबाईलवर जमत नसेल तर तुम्ही शेजारच्या CSC सेंटरला जा, तिथं भेट द्या, जेणेकरून तुम्हाला तिथला माणूस तुमची ई-केवायसी करून देईल आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ व्हायला मदत होईल। जर तुम्ही ई-केवायसी करणार नसाल तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। शेतकरी बांधवांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 93 लाख शेतकरी अगदी नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊन जातील, कारण की त्यांनी ई-केवायसी केलेली असणार आहे। परंतु तुमची ई-केवायसी मुळे तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी करून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर जाऊन तुम्ही देखील ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले तुम्हाला दिसून येतील। त्याचबरोबर चौथी आणि महत्त्वाची अट आहे PM किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे, असं देखील मोठी अपडेट समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, ही खरी अपडेट आहे। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाने। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल की PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा संबंध काय? शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। त्याच अनुषंगाने ज्या अटी PM किसान योजनेला असतील त्याच अटी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेला लागू केलेल्या आहेत। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता आलेला असावा, अशी महाराष्ट्र शासनाने अट लागू केली आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर PM किसान योजनेचा हप्ता आलेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही। जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता आलेला नसेल तर आता तुमच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे। जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर शेतकरी बांधवांनो, तुमचा हप्ता बंद पडलेला असेल तर लवकरात लवकर जा आणि तुमचा हप्ता कोणत्या कारणामुळे बंद पडलेला आहे त्याचं स्टेटस तपासा। तो हप्ता PM किसान योजनेचा चालू करा, त्यानंतरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या 4 अटीचं पालन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। जो शेतकरी या 4 अटीचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, असं देखील महाराष्ट्र शासनाने स्पष्ट मत मांडलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, 10,000 कोटी एवढी रक्कम आता मंजूर झालेली आहे 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। आता ही रक्कम वितरित व्हायला आता काही दिवसांत चालू होणार आहे। ती तारीख देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती तारीख आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये एवढी रक्कम जमा करायचा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि आता 15 ऑगस्ट ही तारीख खूप जास्त दिवस लांब नाही आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।